लायन्स क्लब आणि भवानी प्रतिष्ठानतर्फे दाखविण्यात आलेल्या जम्बो सर्कसचा मोठ्या उत्साहाने अनाथ मुलांनी आनंद लुटला. श्री भवानी प्रतिष्ठान व लायन्स क्लबच्या वतीने शुक्रवार पेठेतील एकलव्य बालशिक्षण, आरोग्य न्यास आणि महापालिकेच्या घरटे प्रकल्पाच्या 100 अनाथ मुलांना जम्बो सर्कसची मोफत सफर घडविण्यात आली. यावेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. अनाथ मुलांच्या आयुष्यात काही क्षण आनंदाचे आणण्याचा हा या उपक्रमाचा उद्देश होता. यावेळी भवानी प्रतिष्ठानचे अरविंद जडे, शरद देशमुख, संजय आंबेडे, एकलव्य संस्थाचे पूनम पोटफोडे, लायन्स क्लबचे प्रांतपाल राज मुछाल, धनंजय फुलपगर, सुनील पवार, योगेश कदम व योगेश परदेशी यावेळी उपस्थित होते. लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. भारतात स्वातंत्र्यानंतरही लोकशाहीसाठी लढा द्यावा लागला. जयप्रकाश नारायण यांनी या लढ्याचे नेतृत्व केले. त्याला हिंसक वळण येऊ दिले नाही. जगात गौरविल्या जाणाऱ्या भारतीय लोकशाहीला जनमानसात रुजविण्याचे काम त्यांनी केले. या शब्दात ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांनी जयप्रकाश नारायण यांच्या कार्याचा गौरव केला. यावेळी युवक क्रांती दलाचे संस्थापक अध्यक्ष कुमार सप्तश्री, रजिया पटेल, महाराष्ट्र सर्वोदय मंडळाचे संयोजक जयवंत मटकर, जिल्हा सर्वोदय मंडळाचे BR आरवाड उपस्थित होते. वैद्य म्हणाले, इंदिरा गांधी यांनी हुकुमशाही पद्धतीने देशाचा कारभार सुरू केला होता. त्यावेळी लोकशाहीसाठी जयप्रकाश नारायण यांनी दिलेला लढा अभूतपूर्व होता. त्यानंतर झालेल्या निवडणुकीतून इंदिरा गांधी यांना पराभव स्वीकारावा लागला. लोकशाहीसाठी जयप्रकाश नारायण यांनी दिलेल्या या लढ्यामुळे त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले. देशात काँग्रेस आणि कम्युनिस्टांचा प्रभाव असताना समाजवादाला सर्वसामान्यांपर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले. शिवाजीनगर न्यायालयासमोरील खड्डा झोपडीतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी महानगरपालिकेसमोर बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायततर्फे नगरसेवक बाळासाहेब बोडके यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिकेसमोर शिवाजीनगर न्यायालयासमोरील खड्डा झोपडपट्टीतील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी 11 ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. इंजिनिअरिंग कॉलेजच्या पार्किंग जागेसाठी महानगरपालिकेने खड्डा झोपडपट्टी वस्तीवरील अतिक्रमण कारवाई करून त्यांच्या झोपड्या पाडल्या आहे. त्यांच्याकडे पर्यायी राहण्यासाठी जागा नसल्यामुळे तिथेच राहण्याची मागणी ते करीत आहे. महापालिका आयुक्तांनी दुसऱ्या जागेवर पुनर्वसन करण्यास मंजुरी दिली, परंतु त्यांची अंमलबजावणी मात्र झाली नाही. दरम्यान शिवाजीनगर न्यायालय कार्यालयाकडून पत्र आल्याच्या कारणामुळे मनपाचे अतिक्रमण पथक त्यांच्यावर वारंवार कारवाई करीत होते. गेल्या कित्येक दिवसात प्रचंड पाऊस पडल्यामुळे बरेचसे मुलं तापाच्या साथीने आजारी झाले आहे. या सगळ्या बिकट परिस्थितीमुळे आम्ही उपोषण करीत असल्याचे त्यांनी जनवार्ताशी बोलताना सांगितले. गेली 2 वर्षापूर्वीपासून आम्हाला बाहेर काढले. इंजिनियर कॉलेजवाल्याची जागा असताना आम्ही 2 वर्ष आले कॉर्पोरेशनला चक्रा मारतो आमच्या झोपडपट्टी विषयासाठी, झोपड्यासाठी. ते काही अधिकारी जे आहेत तर मंजूर झालेली जागा आम्हाला आहे ते देत नाही. काही अधिकाऱ्यांनी सहाय्य केलेले आहेत, काही राहिलेले आहेत. लांडगे साहेब आमचे याचे कार्यालय, क्षेत्रीय कार्यालयाचे लांडगे साहेब यांच्याकडे येऊन कागदपत्र पडलेले आहेत. ते त्यांच्या लेकरा बाळांचा आता 2-4 दिवसापूर्वी पाऊस झाला, त्यामध्ये आमच्या लेकरा बाळांचे खूप हाल झालेले आहेत. तर त्या आज 2 वर्ष झालं आम्ही त्यांच्याकडे चक्रा टाकतो आमच्या घरांसाठी. आम्ही त्यांच्या घरांकडे जातो, त्यांच्याकडे जातो, आम्ही त्यांच्याकडे जाऊन येतोय. आज 2 वर्ष आले का आम्हाला घरं देत नाहीयेत. मंजूर झाले म्हणून त्यांनी करून असे 2 वर्ष चालवले. देतो आज देऊ, उद्या देऊ म्हणून असं चालवलं त्यांनी. तर आम्ही या कागदपत्र संघटनेचे बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण करीत आहोत.
प्रत्येकाच्या श्रद्धेचा मान ठेवणे हे विवेकशीलतेचे काम असून कुणाची श्रद्धा श्रेष्ठ व कनिष्ठ होऊ शकत नाही, तर हे भान विज्ञानातूनच मिळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉक्टर नरेश दधीच यांनी केले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने डॉक्टर नितीन शिंदे यांनी लिहिलेल्या सफर विश्वाची या पुस्तकाचे प्रकाशन डॉक्टर नरेश दधीच यांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ कलाकार डॉक्टर श्रीराम लागू, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते डॉक्टर नरेंद्र दाभोलकर उपस्थित होते. डॉक्टर दधीच म्हणाले, आसपासच्या घटनांबाबतचे कुतूहल वाटणे, त्यांचा अन्वयार्थ लावणे ही मानवी प्रेरणा आहे. यासाठी विज्ञान उपयुक्त ठरते. कोणत्याही गोष्टीवर चटकन विश्वास न ठेवता प्रयोग करून सत्य पडताळण्याची प्रवृत्ती विज्ञानामुळे तयार होते. सत्य शोधणे हीच विज्ञानाची मूळ प्रेरणा आहे. वैज्ञानिक सत्य हे शेवटचे असते ही चुकीची धारणा आहे. विज्ञान कधीच शाश्वत सत्य सांगत नाही. कोणतेही सत्य जाहीर करणे विज्ञानाला मान्य नाही. त्यामुळेच देव आहे की नाही हे जाहीर करणे हे वैज्ञानिकांचे काम नाही. ईश्वर हा मानवाचा आविष्कार असून त्यांच्या मानसिकतेमधूनच निर्माण झालेला आहे. विज्ञान हे विश्वाला समजून घेण्याचा मार्ग आहे, असे डॉक्टर दधीच म्हणाले. श्रद्धा आणि विज्ञान यांच्यातील संबंध उलगडताना ते म्हणाले, विज्ञानात श्रद्धेला जागा नाही. सिद्धांत प्रयोग यांच्यावरच विज्ञानाची मांडणी होते. श्रद्धा ही मानवी मनाची मनोवैज्ञानिक गरज आहे. श्रद्धा ही विश्वासावरच बेतलेली असल्याने कोणा एकाच्या श्रद्धेविषयी चांगले वाईट बोलण्याचा अधिकार नाही. साईबाबांच्या जीवनावर आधारित मालिक 1 हा हिंदी चित्रपट 29 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. हिंदी चित्रपटात इतक्या वर्षात 170 चित्रपट करूनही जे समाधान मिळाले नाही ते साईबाबाच्या भूमिकेत मिळाले असून ही भूमिका साईबाबांनीच आपल्या हातून करून घेतली असल्याचे अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी सांगितले. या चित्रपटाच्या विशेष खेळाचे आयोजन फिल्म आर्काइव्ह मध्ये करण्यात आले होते. त्यावेळी जॅकी श्रॉफ म्हणाले, साईबाबांची भूमिका करताना आपण त्यांच्याविषयीची इंटरनेटवरून माहिती घेतली. ते कोणती भक्तिगीते गात, त्यांना काय आवडत असे, सुफी तसेच कबीरांचे दोहे ते म्हणत असत याची माहिती घेतली. बाबांची भूमिका करायला लागल्यावर आपल्यात मोठा बदल झाला. ही भूमिका बाबांनीच आपल्याकडून करवून घेतली असे मला वाटते. मुंबई, नाशिक व परिसरात 30 दिवस या चित्रपटाचे चित्रीकरण केल्याचे सांगून जॅकी श्रॉफ म्हणाले की शिर्डीला यापूर्वी जात होतो. आता चित्रपटानंतर गेल्यावर मला सर्व वेगळे वाटते. साईबाबांनी दिलेला एकतेचा संदेश जगभर गेला पाहिजे. त्यांचे लहान मुलांवर खूप प्रेम होते. सर्व जगाचा मालक एक आहे. धर्मांवरून भांडणाऱ्यांचा त्यांना राग होता. त्यांचे विचार आजही सर्वांना सांगण्याची गरज आहे. दीपक बलराज दिग्दर्शित मालिक 1 हा हिंदी चित्रपट येत्या 29 ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. महापालिका प्रशासनाने 7 सराफांविरोधात फौजदारी खटले दाखल केले. सोन्याच्या व्यवहाराच्या उलाढालीची माहिती न दिल्याबद्दल महापालिका प्रशासनाने 7 सराफांविरोधात फौजदारी खटले दाखल केले आहेत. जकात प्रमुख हेमंत निकम यांनी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत ही माहिती दिली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना स्थायी समितीचे अध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, गेल्या 6 महिन्यात तुम्ही सोने अथवा चांदीचा किती माल खरेदी केला आहे, त्यावरील जकात भरली आहे का, याबाबत प्रशासनाने सराफांकडून माहिती मागविली होती. त्यासाठी त्यांना मुदत देऊनही त्याची माहिती न दिल्याने 9 सप्टेंबर रोजी त्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. तरीही सराफांनी त्याची पूर्तता न केल्याने 4 ऑक्टोबर रोजी हे खटले दाखल करण्यात आले होते, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले. 1 किलोच्या सोन्यावर जकात न भरल्याने एका सराफाला नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर प्रशासनाने जकात आणि दंडापोटी या ज्वेलर्सला 6,60,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर विवरण पत्राची पूर्तता न केल्याने एका सराफाला नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती शिंदे यांनी सांगितली. सोन्यावरील जकात भरण्यावरून महापालिका आणि सराफ व्यावसायिक यांच्यात गेल्या काही दिवसापासून वाद सुरू आहे. प्रशासनाने थेट कारवाई केल्याने हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सवाचा शुभारंभ राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
शेतीसाठी बँकिंग क्षेत्राकडून मिळणाऱ्या कर्जाच्या तुलनेत सहकारी बँकांचा हिस्सा हळूहळू कमी होताना दिसत आहे. समाजातील गरीब शेतमजूर, शेतकरी यांच्यावर त्यांचा प्रतिकूल परिणाम घडू शकतो. त्यामुळे सहकारी बँकांचे सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी व्यक्त केले. यावेळी राज्यपाल के. शंकर नारायण, डॉ. देवीसिंग शेखावत, केंद्रीय अवजड मंत्री विलासराव देशमुख, मुख्यमंत्री अशोक चव्हाण, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महसूल राज्यमंत्री प्रकाश सोळंके, बँकेचे अध्यक्ष माणिकराव पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब सरनाईक व व्यवस्थापक पी.एन. मोहोळ उपस्थित होते. त्यापुढे म्हणाल्या, सहकारी बँकांनी देखील आपल्यासमोर योग्य उद्दिष्ट ठेवून ते साध्य करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना आखून त्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. बँकिंग व वित्तीय क्षेत्र लोकांच्या विश्वासावर उभे असते. या विश्वासाला बळकट करण्यासाठी बँकांनी तत्पर असले पाहिजे. पाटील पुढे म्हणाल्या, राज्य पातळीवरील शिखर बँक या नात्याने सहकारी संस्थांना मार्गदर्शन व पतपुरवठा करून रिझर्व्ह बँक, नाबार्ड व जिल्हा बँकेतील दुवा म्हणून राज्य सहकारी बँक काम करीत आहे. आर्थिक उदारीकरण व जागतिकीकरणाच्या स्पर्धेत सहकारी बँकांपुढे मोठी आव्हाने उभी आहेत. ती झेलण्यासाठी सहकारी संस्थांना त्यांच्या व्यवस्थापनात मूलभूत बदल करून मानव साधन संपत्तीच्या विकासावर भर दिला पाहिजे. यावेळी देशमुख म्हणाले, महाराष्ट्रात सहकाराची चळवळ झपाट्याने वाढत असली तरी त्यांच्या गुणवत्तेकडेही लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. या चळवळीमध्ये चुकीच्या प्रवृत्ती आल्या तर ही बदनामी होईल. त्यामुळे ही खबरदारी पाळून चळवळ पुढे न्या. एका बाजूला खासगी क्षेत्र झपाट्याने वाढत असताना त्याचवेळी सहकारी चळवळीचे काय होईल या प्रश्नाकडेही गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे. ग्रामीण भागातील अर्थकारण बदलण्याचे सामर्थ्य सहकार चळवळीत असल्याने त्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. यावेळी अशोक चव्हाण व अजित पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कोअर बँकिंग उपक्रमाचे अनावरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माणिकराव पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. नमस्कार. आम्ही गुड मॉर्निंग विधिलिखित ग्रुप तर्फे सर्वांना सुख, शांती, समृद्धी मिळण्यासाठी 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2010 या कालावधीत जनकल्याणार्थ महायज्ञाचे आयोजन केले आहे. याच कार्यक्रमानिमित्त सर्व भाविकांसाठी प्रसाद व महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे. सर्व भाविकांना मी नम्र विनंती करू इच्छितो की आपण या संधीचा लाभ घ्यावा. नमस्कार. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या याच वेळी. नमस्कार.